हॅलो फ्रेंड्स, नमस्कार फ्रेंड्स. भरपूर दिवसांनी खास मेजवानीच्या नवीन व्लॉगमध्ये तुमच्या सर्वांचं खूप खूप स्वागत. तर फ्रेंड्स, आज आपण शिवसृष्टी पुणे कात्रज येथे आंबेगाव बुद्रुक येथे असलेल्या या शिवसृष्टीला भेट देणार आहोत. तर इथलं तिकीट जर तुम्हाला बुक करायचं असेल तर याची ऑनलाईन वेबसाईट आहे शिवसृष्टी.com. तर येथे व्हिजिट करून तुम्ही ऑनलाईन तिकीट बुक करू शकता. म्हणजे याचे ऑनलाईनच तिकीट तुम्हाला बुक करून नंतर प्रवेश करायचा आहे. तर जर तुम्ही विद्यार्थ्यासाठी इथे 100 रुपये आहे आणि इतर जनरलसाठी 200 रुपये असं याचं तिकीट आहे. तिकीट कमी जास्त होतं. तर भरपूर जण असतील तर येथे डिस्काउंट पण असतो आणि बऱ्याच वेळा ऑफर पण सुरू असतात. तर 75 रुपीजपर्यंत वगैरे ऑफर सुरू असतात. तर काल तुम्ही तुमचा ग्रुप मोठा असेल किंवा शाळेची कॉलेजची सहल या ठिकाणी आणायची असेल तर तुम्ही या ऑफरचा लाभ घेऊ शकता. तर बघा, आपण आता या ठिकाणी शिवसृष्टी येथे प्रवेश केलेला आहे. शिवसृष्टीला राज्य सरकारने महत्त्वाच्या पर्यटन स्थळाचा दर्जा जरी दिला असला तरी शिवसृष्टी हे निव्वळ एक पर्यटन केंद्र नसून छत्रपती शिवरायांच्या अभ्यासाचे आणि त्यांच्या व्यक्तिमत्वापासून प्रेरणा घेण्याचे एक केंद्र बनले आहे. तर फ्रेंड्स, शिवसृष्टीमध्ये प्रवेश केल्यानंतर फेज 1 आणि फेज 2 अशा प्रकारे 2 भागात आपल्याला हे सर्व गोष्टी दाखवतात. तर यामध्ये फेज 1 मध्ये काही लोकांचा ग्रुप केला जातो. जवळपास 50 लोकांचा ग्रुप करतात आणि त्या लोकांना श्रीमंत योगी, आग्र्याहून सुटका, सिंहासनाधीश्वर, रणांगण आणि दुर्ग वैभव हे दाखवलं जातं. आणि फेज 2 मध्ये स्वराज्य, स्वधर्म, स्वभाषा आणि भवानी माता मंदिर अशा प्रकारे दाखवलं जातं. मध्ये एक थोडासा अर्ध्या तासाचा वगैरे ब्रेक दिला जातो. तर अशा प्रकारे एकानंतर एक या ठिकाणी आम्ही व्हिजिट केलेलं आहे. तर यामध्ये श्रीमंत योगी, आग्र्याहून सुटका, सिंहासनाधीश्वर आत्ता पाहिलेले आपण आणि त्यानंतर आता दुर्ग वैभवमध्ये सर्व किल्ल्यांची या ठिकाणी माहिती दिलेली आहे. तर फ्रेंड्स, महाराष्ट्रात एकूण 350 किल्ले हे मराठा साम्राज्य आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या युगाचे अजरामर प्रतीक म्हणून उभे केलेले आहेत. दख्खन पठारावर नियंत्रण मिळवण्यासाठी हे किल्ले अत्यंत महत्त्वाचे होते. परंतु काळाच्या ओघात आणि दुर्लक्षामुळे आज हे वारसा स्थळे धोक्यात आलेली आहेत. विद्यमान वारसा कायद्यांमुळे त्यांच्या पुनर्स्थापनेवर बंधने आलेली आहेत. पण श्री बाबासाहेब पुरंदरे यांचा शिवसृष्टी प्रकल्प यावर एक प्रभावी उपाय त्यांनी सुचवलेला आहे. आणि शिवसृष्टी हे एक हेरिटेज पार्क आहे जे नष्ट होत चाललेल्या किल्ल्यांची वास्तुरचना पुन्हा उभी करतं आणि इतिहासाचा समृद्ध आणि प्रत्यक्ष अनुभव देतं. तर या प्रकल्पाचा पहिला टप्पा सरकारवाडा सध्या आंबेगाव या ठिकाणी सिंहगड रोड जवळ येथे जनसामान्यांना उपलब्ध करून दिलेला आहे. येथे प्रशासकीय केंद्र, संशोधन ग्रंथालय तसेच बहुउद्देशीय सभागृह, अनेक प्रकारच्या प्रदर्शन गॅलऱ्या आहेत. तर मंडळी, यानंतर आपण फेज 2 मध्ये आम्ही थोडासा ब्रेक घेतलेला आहे. थोडासा नाश्ता, चहा घेतला आणि आता आपण फेज 2 मध्ये प्रवेश केलेला आहे. तर या ठिकाणी यामध्ये स्वराज्य, स्वधर्म, स्वभाषा यावरती 38 मिनिटाचं खूप सुंदर असं हे सेशन होतं. तर या सेशनमध्ये जेव्हा आम्ही बसलो आणि हे 3D स्वरूपांमध्ये आम्ही हे सर्व दृश्य बघितली, अगदी जिवंत या ठिकाणी सर्व इतिहास डोळ्यासमोर तरळून गेला. हा जो 38 मिनिटाची यांनी 3D फिल्म आम्हाला दाखवली, याच्यामध्ये इतकं सुंदर यांनी हे प्रदर्शित केलेलं आहे. म्हणजे शिवरायांनी स्वधर्म, स्वराज्य कसं स्थापन केलं, त्यानंतर स्वधर्म आपण आपला धर्म कसा जपला आणि त्यानंतर आपली स्वभाषा, आपली मराठी भाषा त्यांनी कशी जपली आणि कशी आत्ता सध्या मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाला आहे. परंतु खऱ्या अर्थानं मराठी भाषेला राजभाषेचा दर्जा देण्याचं काम हे शिवरायांनी केलेलं आहे. तर खरंच अशा या सुंदर ठिकाणाला म्हणजे शिवसृष्टी थीम पार्क जे आहे
ते प्रत्येक विद्यार्थ्यांनी या ठिकाणी भेट दिली पाहिजे असं मला अगदी मनातून वाटतं. आणि येथे येणाऱ्या प्रत्येकाला मला असं सांगावंसं वाटतं की हे फक्त पर्यटन केंद्र म्हणून भेट न देता या ठिकाणी हे आपल्या प्रेरणेचे आणि अभ्यासाचे केंद्र म्हणून प्रत्येकानं या शिवसृष्टीला भेट द्यावी. तर या 36 मिनिटांमध्ये भारताचा इतिहास आणि स्वराज्यासाठीचे छत्रपती शिवरायांचे योगदान अतिशय अवर्णनीय पद्धतीने मांडण्यात आलेले आहे. तर मंडळी, तुम्ही जर हा व्हिडिओ पाहत असाल तर माझं एक आवाहन आहे तुम्हाला, तुम्ही प्रत्यक्ष याचा अनुभव एकदा तरी नक्की करावा आणि आपल्या मुलांना वगैरे घेऊन जावं. यानंतर आम्ही गेलो भवानी माता मंदिराकडे. तर सर्वात शेवटी भवानी माता मंदिर आम्हाला या ठिकाणी पाहायला मिळालं. अतिशय हे पण सुंदर अनुभव आहे. हे मंदिर खूप छान प्रस्थापित केलेलं आहे या ठिकाणी. तर मंडळी, आपल्या सर्वांना माहितीच आहे की तुळजाभवानी माता ही छत्रपती शिवाजी महाराजांच्या कुलदैवतांपैकी एक देवी होती. तर त्यामुळे या स्मारकाद्वारे किंवा या मंदिराच्या दर्शनाद्वारे शिवसृष्टीमध्ये भाविकांना आणि इतिहासप्रेमींना देवीच्या भक्तीचा आणि धार्मिक दृष्टिकोनाचा अनुभव मिळतो आणि आम्ही सुद्धा तो घेतलेला आहे. तर फ्रेंड्स, हा मंदिर परिसर जो आहे तो इतका रमणीय, इतका निसर्गरम्य सुंदर आहे. अतिशय शांत आणि भक्तिमय वातावरण या ठिकाणी वाटतं. तर बघा तुम्ही आतमध्ये गेल्यानंतर तर खूपच सुंदर या ठिकाणी अनुभव होता. अगदी शक्तिपूर्ण असा हा अनुभव होता. तर मंडळी, चला तर आता आपण जाऊया देवीच्या दर्शनाला. दर्शन घेऊन आल्यानंतर या ठिकाणी शिवस्मृती म्हणजे या ठिकाणी काही भेटवस्तू वगैरे म्हणजे पारंपरिक पद्धतीच्या भेटवस्तू आपण या ठिकाणी खरेदी करू शकतो. तर हे दालन या भेटवस्तूंचे आहे. आणि त्यानंतर शिवसृष्टीचे अजून फेज 3चे कामही बाकी आहे. तर ते पण या ठिकाणी बघायला मिळतं. तर अशा पद्धतीने मंडळी, आजचा आपला हा व्लॉग या ठिकाणी संपलेला आहे. तर मंडळी, पुन्हा भेटूया अशाच एका सुंदरशा व्लॉग सोबत किंवा छानशा रेसिपी सोबत. तोपर्यंत धन्यवाद.